आहे आणि विशेष करून आज ज्या वचनाकडे आपण जाऊया तो 11 वचन आहे ना. लूक 2 अध्याय आणि 11 वचन पुन्हा एकदा आपण वाचूया. लोककृ वर्तमान 2 अध्याय 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि स्वरदूत देवदूताने येऊन मेंढपाळांना जे राखीत होते, रात्री कळप राखीत होते, त्यांना येऊन संदेश दिला आणि सांगितलं की पहा, तुमच्यासाठी एक मोठा आनंद झालेला आहे. आणि त्याचबरोबर 11व्या वचनामध्ये देवदूत हे म्हणतो की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. 11व्या वचनामध्ये एका विशिष्ट गोष्टीची घोषणा देवदूतांनी केली. त्यांनी हे म्हटलं की तुमच्यासाठी जो तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि येशू ख्रिस्ताबद्दल सांगत असताना स्वर्गदूतांनी देवदूतांनी हे म्हटलं की ज्या बाळाचा जन्म झाला आहे, जो बाळ जन्म घेतला आहे, तो कुठला साधारण व्यक्ती नाही आहे, परंतु तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि म्हणून आजचा जो आपला संदेश आहे तो याच विषयावर आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त एक चमत्कार करणारा, चांगलं शिक्षण देणारा किंवा आरोग्य देणारा किंवा काही चांगल्या चांगल्या गोष्टी करणाराच नाही आहे, परंतु येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. ही इज द लॉर्ड. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा स्वर्गदूतांनी येऊन सांगितलं तेव्हा त्यांनी हे म्हटलं की जो बाळ जन्माला येईल तो ख्रिस्त आहे आणि तो प्रभू आहे. ही इज द लॉर्ड. आणि म्हणून आज या एका शब्दावर आपण थोडा वेळ आज प्रभूच्या वचनातून आपण शिकण्याचा प्रयत्न करूया, मनन करूया की येशू हा प्रभू आहे. आणि हा जो शब्द आहे प्रभू किंवा लॉर्ड, हा साधारण शब्द नाही आहे. बरेचदा या शब्दाला आपण फार लाईटली घेतो. प्रभू येशू ख्रिस्त असं आपण म्हणतो, परंतु जर आपण बायबल वाचलं आणि बायबलच्या संदर्भामध्ये जर आपण प्रभू हा शब्द जर स्टडी केला तर हा फार मोठा शब्द आहे, हा फार डीप शब्द आहे. हा साधारण शब्द नाही आहे, हा साधारण टायटल नाही आहे की कोणालाही प्रभू म्हणण्यात येईल, की कोणालाही म्हणण्यात येईल की तू माझा प्रभू आहे, यू आर माय लॉर्ड. हे कोणालाही म्हणण्यासारखं वाक्य किंवा शब्द नाही आहे. प्रियांनो, नवीन करार ज्या ग्रीक भाषेमध्ये लिहिण्यात आला त्या भाषेमध्ये कुरिओस शब्द आहे प्रभूसाठी किंवा लॉर्डसाठी. आणि कुरिओस किंवा प्रभू, लॉर्ड या शब्दाचा अर्थ जो होतो तो म्हणजे सर्वोच्च व्यक्ती, द टॉप मोस्ट पर्सन, सर्वोच्च तो आहे. त्याचबरोबर तो त्याचा अधिकार जो आहे हा सर्वोच्च आहे, टॉप मोस्ट अधिकार आहे. त्याचा जो मान आहे, त्याचा जो सन्मान आहे तोही सर्वोच्च आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही, त्याच्यापेक्षा महान कोणी नाही, त्याच्यापेक्षा महान नाव किंवा महान टायटल किंवा महान अधिकार कोणाचाच नाही आहे. आणि म्हणून जर एक व्यक्ती येशूला प्रभू म्हणतो आणि जर आपण येशूला जर प्रभू म्हणतो तर त्याचा अर्थ असा होतो की आम्ही येशूला सर्वोच्च स्थान देत आहे. आम्ही त्याचा सर्वोच्च अधिकार, ॲब्सोल्यूट अथॉरिटी, की त्याच्यावर कोणीच नाही, कोणीही जगातला व्यक्ती नाही किंवा कुठल्याही आकाशातला व्यक्ती नाही, कोणीही त्या नावापेक्षा मोठा नाही, हे आपण ॲक्सेप्ट करतो. म्हणून लॉर्ड जीसस क्राइस्ट म्हणणं जितकं सोपं आहे त्याच्यापेक्षा अधिक
महत्वाचं हे आहे प्रियांनो की आपण लॉर्ड किंवा प्रभू हा जो शब्द आहे त्याचं गांभीर्य आपण प्रियांनो समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जर आपण तारणाची गोष्ट जर आपण करू, एका व्यक्तीचं जेव्हा तारण होतं तर रोमकरास पत्र याचं 10वा अध्याय आणि 9 वचनामध्ये पॉल असं लिहितो की कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. तारणासाठी काय वचन लिहिलेलं आहे? कारण येशू प्रभू आहे. जीसस इज लॉर्ड. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील तर तुझे तारण होईल. म्हणजे तारणामध्ये फक्त आपण हे म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन बायबल आपल्याला एक स्टेप अजून सांगतं की तू फक्त त्याच्यावर विश्वास नको ठेवू, परंतु तू त्याला आपला प्रभू बनव. तू त्याला आपला प्रभू बनव म्हणजे काय? याच्यानंतर येशू तुझ्यासाठी नंबर 1 असला पाहिजे. सर्वोच्च स्थान येशूचं तुझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे. सर्वोच्च अधिकार त्याच्यापेक्षा तुझ्या जीवनामध्ये कोणीही मोठं नसावं हा अर्थ होतो जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. म्हणून प्रियांनो, आज ख्रिसमस आहे. आज आपण जेव्हा आपल्या घरी जाऊ, आपण प्रभूला आपल्या जीवनामध्ये तो पहिला स्थान, ज्या जागेवर दुसरं कोणाचंच नाव नाही, ज्या अधिकारावर दुसऱ्या कोणाचाच अधिकार नाही, त्या प्रकारचं स्थान आणि आदर देऊन आज आपण खरा ख्रिसमस आपण प्रियांनो साजरा करूया. कारण जेव्हा ख्रिसमस आला, जेव्हा स्वर्गदूतांनी देवदूतांनी त्या येशू बाळाबद्दल घोषणा केली, त्यांनी स्वर्गदूतांनी या गोष्टीला अटेस्ट केलेला आहे. स्वर्गदूतांनी या गोष्टीला विशेष करून दुजोरा देऊन म्हटलेला आहे की जो बाळ तुमच्यासाठी जन्मला आहे तो ख्रिस्त तर आहे, परंतु तो प्रभू आहे. आणि आपला विश्वास प्रियांनो तोपर्यंत अर्धवट आहे जोपर्यंत येशू ख्रिस्त आपला प्रभू बनत नाही. म्हणजे आपण हे म्हणत नाही की प्रभू माझ्या जीवनामध्ये तुझ्यापेक्षा कोणीही मोठं नाही. माझा नवरा, माझी बायको, माझे लेकरं, माझं काम, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, माझं शिक्षण, माझी सुंदरता, माझे टॅलेंट्स, माझे जे काही आहे, जो कोणी मी आहे त्याच्यापेक्षा मोठा कोणीही नाही. या प्रकारचं ॲक्सेप्टन्स प्रियांनो आपलं असलं पाहिजे. आणि म्हणून बायबल एक गोष्ट सांगतं की येशू हा प्रभू आहे आणि म्हणून त्या प्रभूला आपण त्या प्रकारचं आपण स्थान प्रियांनो आपण दिलं पाहिजे. कदाचित बरेचदा मंडळीमध्ये किंवा परिवारामध्ये आपण येशूला फक्त एक गुड टीचर, एक चांगला शिक्षक म्हणून ठेवलेला आहे, पण तो फक्त शिक्षकापेक्षा प्रियांनो मोठा आहे. तो फक्त आरोग्य देणारा डॉक्टर नाही आहे, त्याच्यापेक्षाही तो काहीतरी मोठा आहे. तो फक्त चमत्कार करणारा कोणी बाबा नाही आहे, परंतु त्याच्यापेक्षाही तो मोठा आहे. येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त प्रभू आहे, त्याच्यापेक्षा मोठं नाव कोणाचंच नाही. आणि म्हणून इफिसकारास पत्र 2 अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने येशू ख्रिस्ताला जे नाव दिलेलं आहे, जे नाव सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि असं लिहिलेलं आहे की सब नामों से श्रेष्ठ नाम येशू को दिया गया है. आणि म्हणून एक दिवस असा येणार आहे की सर्व लोक त्याच्यासमोर गुडघे टेकणार आहेत. सर्व लोक जे विश्वास करतात किंवा जे विश्वास करत नाहीत, सर्वजण म्हणतील की येशू हा प्रभू आहे. जे लोक विश्वासणारे आहेत ते आनंदाने म्हणतील की अरे हा तोच आहे ज्याला आम्ही प्रभू म्हटलं होतं. जे विश्वासणारे आहेत, ज्यांचं तारण प्राप्त झालेले आहे, जे मंडळीचे लोक आहेत, ते म्हणतील की तो बघा आला, तो ख्रिस्त आला, तो येशू आला, ज्याला आम्ही प्रभू म्हटलं होतं. आनंदाने ते स्वीकार करतील. परंतु जे लोक प्रभूला स्वीकार करत नाहीत किंवा जे पापामध्ये जगत आहेत ते पण प्रभू म्हणतील, परंतु त्यांना प्रभू म्हणण्याचा एक वेगळाच पद्धत राहील. ते म्हणतील की अरे हा प्रभू आहे का? आम्ही तर कोणा दुसऱ्या व्यक्तीलाच प्रभू बनवलं होतं, आम्ही स्वतःला प्रभू बनवलं होतं, आम्ही आमच्या पैशाला, आमच्या
बुद्धीला, आमच्या सुंदरतेला, आमच्या टॅलेंट्सला आम्ही प्रभू बनवलं होतं. पण आज तर समजून आलेलं आहे की लॉर्ड प्रभू तर दुसरंच कोणतरी आहे. तो दिवस येणार आहे आणि प्रियांनो, तो दिवस जेव्हा येईल आपल्याला पाहावं लागेल की आपण कुठल्या लोकांमध्ये राहू, की आपण कशा प्रकारे येशूला प्रभू म्हणणार आहे. आनंदाने प्रभू म्हणणार आहोत की दुःखाने प्रभू म्हणणार आहोत, की आम्ही तर दुसरा कोणाला तरी प्रभू बनवलं होतं, परंतु आमचा प्रभू तर वेगळाच कोणीतरी निघाला. म्हणून प्रियांनो, आजचा जो ख्रिसमस आहे, आजच्या ख्रिसमसच्या दिवशी आपण अनेक आनंदामध्ये आहोत, अनेक प्रकारचे आपण आनंद करत आहोत. परंतु द बेस्ट ख्रिसमस इज की जेव्हा आपण येशूला प्रभू म्हणून आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आपण स्वीकार करूया. बायबल आपल्याला हे सांगते, लूकाकृत शुभवर्तमान 6 अध्याय आणि 5 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त शब्बाताचा प्रभू आहे. आणि सब्बात दिवसाचा प्रभू, किंवा आजच्या दिवसामध्ये आपण हे म्हणू की रविवारचा, आराधनेचा दिवसाचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेषित 2:26 मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने येशूला आपला देव व आपला प्रभू बनवलेला आहे. प्रेषित 10:36 मध्ये असं लिहिलेलं आहे की येशू सर्वांचा प्रभू आहे. प्रकाशित वाक्य प्रकटीकरण 17:14 आणि 19:16 मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्त सर्वांचा प्रभू आहे आणि शब्बात दिवसाचाही तो प्रभू आहे. सर्वांचा देव, सर्वांचा प्रभू आहे. तो लहान नाही, परंतु तो राजांचा राजा आणि प्रियांनो प्रभूंचा प्रभू आहे. प्रश्न असा आहे की आपण येशूला त्या प्रकारचं स्थान दिलं आहे का? आपण म्हणतो की मी ख्रिश्चन आहे, आपण म्हणतो की मी येशूवर विश्वास ठेवतो, आपण म्हणतो की मी बायबल वाचतो, मी प्रार्थना करतोय, सर्व ठीक आहे. परंतु एक स्टेप पुढे जाऊन आपण हे म्हणतो का की येशू पुढे कोणीच नाही, येशू पुढे काहीच नाही. मी मेलो तरी चालेल, माझा अपमान झाला तरी चालेल, पण मी येशू पुढे कोणालाही येऊ देणार नाही. ती टॉपमोस्ट जागा आपण ख्रिस्ताला, येशूला दिली आहे का? आज तो प्रश्न प्रियांनो स्वतःला विचारायची गरज आहे. प्रियांनो, बरेचदा आपण ते गीत गातो, आज का दिन यहोवा ने बनाया है ना, हम इसमें आनंदित हो. त्या गीतामध्ये एक लाईन आहे, त्या लाईनकडे कदाचित तुमचं लक्ष गेलं असेल. ती लाईन अशी आहे, प्रभू को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान. या लाईनवर कधी तुम्ही विश्वास केला का? कधी विचार केला का की लाईन जो आपण गातो त्या लाईनचा अर्थ काय, त्या ओळीचा अर्थ काय? प्रभू को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान म्हणजे काय? बरेचदा ख्रिस्ती लोक कंडिशनल विश्वास करतात ख्रिस्तावर. ख्रिस्ती लोक कंडिशन्स अप्लाय नाही का, आजकाल ते असतं कंडिशनल विश्वास. म्हणजे काय? जर येशूने माझं चांगलं केलं तर मी विश्वास करीन, जर येशूने माझी प्रार्थना ऐकली, जर येशूने मला पैसा दिला, जर येशूने मला आरोग्य दिलं, जर माझ्या इच्छेप्रमाणे जे मला पाहिजे होतं ते मला येशूने दिलं, तर तो माझा देव, तर तो माझा येशू, तर मी त्याची प्रार्थना करणार, तर मी चर्चला येणार, तर मी त्याच्या जवळ येणार. पण जर एखादी प्रार्थना प्रभूने माझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण केली नाही, जर येशूने कदाचित माझी इच्छा माझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण केली नाही, तर कोण येशू? मग मी नाही ओळखत त्याला. का? कारण मला जे पाहिजे होते त्याने दिलं नाही. आणि हे कंप्लेंट बऱ्याचशा लोकांची आहे की आम्ही सर्व केलं, आम्ही चर्चला आलो, आम्ही दशमांश टाकला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण काय मिळालं? माझी इच्छा तर पूर्ण झाली नाही. मग कोण येशू? मी नाही ओळखत. जर येशूला आपल्याला प्रभू म्हणायचं आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तो माझी प्रार्थना माझ्या इच्छेप्रमाणे ऐको की न ऐको, माझ्या इच्छेप्रमाणे मला करिअर मिळो की न मिळो, माझ्या इच्छेप्रमाणे मला घर मिळो की न मिळो, माझ्या इच्छेप्रमाणे मला स्पाऊस मिळो की न मिळो, माझ्या इच्छेप्रमाणे मला धनसंपत्ती मिळो की न मिळो, तरी मी त्याची भक्ती आणि स्तुती करत राहीन. त्याचा अर्थ होतो की आपण येशूला प्रभू म्हणत आहे. जर तसं नाही तर समजून चला का आपला कंडिशनल विश्वास आहे. प्रभू जर तू देशील तर ठीक, नाही तर मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. आज ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसमध्ये आपण प्रभूवर कंडिशनल विश्वास ठेवू नये प्रियांनो, की जर तू देशील प्रभू तर ठीक आहे, नाहीतर मी काय तुला ओळखत नाही. त्या प्रकारचा विश्वास आपला नसावा.
ही या बाबतीत आपण थोडी खबरदारी प्रियानो घेतली पाहिजे. येशूला ओळखणे आणि येशूला प्रभू म्हणून स्वीकार करण्यामध्ये फार फरक आहे प्रियांनो. येशूला बरेचसे लोक ओळखतात. जे लोक त्याचा अपमान करतात तेही लोक येशूला ओळखतात. त्यांना माहीत आहे की ख्रिश्चन लोकांचा कोणतरी एक देव आहे ज्याचं नाव येशू आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत आहे. सैतानालाही माहीत आहे की येशू ख्रिस्त कोण आहे. आणि येशू ख्रिस्ताची ओळख सैतानाला आहे, कारण जेव्हा सृष्टी निर्माण होत होती तेव्हा तो होता तिथं. सैतानाला सांगायची गरज नाही की येशू ख्रिस्त कोण आहे. बऱ्याचशा लोकांना येशूबद्दल माहिती आहे. दे हॅव द हेड नॉलेज. त्यांना माहिती भरपूर आहे येशूबद्दल. परंतु फक्त येशूबद्दल माहिती असणे प्रियांनो पुरेसे नाही. येशूला पुढं जाऊन आपण प्रभू म्हणून स्वीकार करणे हे फार गरजेचं आहे. लूकाकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 46 वचन जर आपण वाचतो, त्यामध्ये येशू ख्रिस्त एक वाक्य म्हणतो बघा. काय म्हणतो? लूकाकृत शुभवर्तमान 6 अध्याय आणि 46 वचनामध्ये प्रभू म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, प्रभू चांगला आहे, प्रभू 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 प्रभू, पण मी जे सांगतो ते तर तुम्ही करत नाही. मग तुमचं जे मला प्रभू म्हणणं जे आहे त्याला काही अर्थ नाही. जर तुम्ही मला जर प्रभू म्हणता तर मी जे सांगतो त्या प्रकारे करा. मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रकारे चालणं तुमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, फक्त येशूवर विश्वास करतो मी चर्चला येतो, मी दशमांश टाकतो, मी बऱ्याच वर्षापासून प्रभूमध्ये आहे, कदाचित मी सेवा केली आहे, कदाचित मी खूप काही दान दिलेलं आहे, हे सर्व आपापल्या ठिकाणी चांगलं आहे, योग्य आहे, त्यात काही वाईट नाही. परंतु जर आपण येशूला प्रभू म्हणून त्याला सर्वोच्च स्थान देत नाही किंवा फक्त प्रभू म्हणतो आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे जर आपण वागत नाही, येशू ख्रिस्त हे म्हणेल आपल्याला, तू फक्त बोलतो पण करत काही नाही. म्हणून प्रियांनो, आज आपल्याला त्या प्रकारे विचार करायची गरज आहे. बरेचदा असं झालेलं आहे की आपण म्हणतो की हो, माझा विश्वास आहे ख्रिस्तावर, तो माझा प्रभू आहे. परंतु एक उदाहरण मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं, ते असं की उदाहरणार्थ आपलं जीवन जे आहे ती एक कार आहे, आणि 4 व्हीलर जी आपल्याकडे कार असते ती कार आहे. आणि आपण म्हटलं की प्रभू, माझं हे जीवन मी तुझ्या हातात दिलेलं आहे, ही कार मी तुझ्या हातात दिलेली आहे, तू चालव, तू जिथं घेऊन जाशील आम्हाला आम्ही तिथं जाऊ आणि आम्ही बसतो, तू आमचा गाईड आहे, तू आमचा मालक आहे, तू आम्हाला घेऊन चल, आमच्या जीवनाची कार तू चालव. मग आपण कार ड्रायव्हिंग सीटवर प्रभूला बसवलं आणि आपण त्या कारमध्ये बसलो. मग थोडा दूर कार गेल्यानंतर कदाचित येशू ख्रिस्त राईट घेणार होता, राईट टर्न घेणार होता, पण आपण म्हणतो नाही 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 प्रभू, राईटला नको जाऊ, लेफ्टला चल. हा ना? प्रभू म्हणतो नाही, मला तुला या राईट दिशेने घेऊन जायचं आहे, मी तिथं टर्न करत आहे. पण आपण मागे बसून त्याला गाईड करत आहे, इकडे जा, तिकडे जा, हे कर, ते कर. ड्रायव्हिंग सीट तर आपण त्याला दिली, ते स्टेअरिंग तर आपण त्याला दिलं, पण तो मागे बसून, साईडला बसून आपण त्याला गाईड करत आहे की कुठं जायचं आहे. आणि माहिती का, ड्रायव्हिंग प्रिन्सिपल एक आहे की जो गाडी चालवतो त्याला दुसऱ्या लोकांनी कधीच गाईड करू नये, कारण त्याला समजतं की कुठं काय आहे, कधी ब्रेक मारायचा आहे, कधी स्पीड कमी करायची आहे. मागचा किंवा बाजूचा व्यक्ती जर ड्रायव्हरला सांगत राहील ना तर तो कन्फ्यूज होतो आणि न होणारे ॲक्सिडेंटही होतात. है ना? येशूला आपण फक्त हे नाही म्हणू शकत की प्रभू तू माझ्या जीवनाच्या कारचा ड्रायव्हर बन. आपल्याला हा विश्वास करायला पाहिजे की तू जर माझ्या जीवनाच्या कारचा जर तू ड्रायव्हर आहे, जर तू मला घेऊन चालत आहे, मी तुला तुझ्या हातात ते सोपवलेलं आहे, तर त्याला राईट घेऊ द्या किंवा लेफ्ट घेऊ द्या. प्रभू, माझा विश्वास आहे की जिथं जायचं आहे तू मला बरोबर घेऊन जाशील, मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास करतो. या प्रकारचा विश्वास प्रियांनो आपल्याला करण्याची गरज आहे. मत्तेय शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 21च्या पुढं ते वचन आपल्याला माहीत आहे, जे बरेचदा आपण ऐकलं असेल. मत्तेय 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ही
फार स्पष्टरित्या काही गोष्टी आपल्याला त्या वचनामध्ये सांगितले. मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 21 ते पुढे तो असं म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचं होईल. कधी कधी प्रभू येशू ख्रिस्त फार ब्लंट आहे, फार डायरेक्ट आणि फार स्पष्टरित्या तो बोलतो. प्रभूजी प्रभूजी म्हणून तुम्ही स्वर्गात जाणार नाही, येशू ख्रिस्त म्हणतो, परंतु जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो तोच स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करील. हा ना, 22 मध्ये लिहिलेलं आहे की त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत् कृत्ये केली नाहीत काय? येशूच्या नावाने आम्ही संदेश दिला किंवा प्रॉफेसी, इथं संदेश शब्द आहे, इंग्लिशमध्ये प्रॉफेसी आहे, आम्ही प्रॉफेसी नाही केली का? आम्ही भूते नाही काढली का? आम्ही तुझ्या नावाने अद्भुत काम नाही केले का? तेव्हा येशू ख्रिस्त काय म्हणेल? तेव्हा तो म्हणतो की मी त्यांना स्पष्ट सांगेन, मला तुमची कधीच ओळख नव्हती. कोणाची? ज्यांनी संदेश दिला त्यांना येशू ओळखत नाही. ज्याने भविष्यवाणी केली त्यांना येशू म्हणतो मी तुम्हाला ओळखतच नाही. ज्या येशूच्या नावाने आपण भूते काढली त्यांना येशू ओळखतच नाही. ज्या लोकांनी येशूच्या नावाने लोकांना बरं केलं, अद्भुत कृत्य केले, त्यांना येशू ख्रिस्त म्हणेल की कोण तू? मी तुला ओळखत नाही. परंतु प्रभू मी तो तुझ्या नावाने सर्व केलेलं आहे ना. तर प्रभू एकच म्हणे, तू सर्व माझ्या नावाने केलं, परंतु तू माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे कधीच चालला नाही. म्हणून तू जेवढे पण संदेश दिलेले आहेत, जेवढं पण तू सेवा केलेली आहे, त्या सर्वांना मी काही ओळखत नाही. त्यापेक्षाही मग 23 वचनामध्ये तो अधिक स्पष्ट शब्दात म्हणतो, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन, मला तुमची ओळख नव्हती, अहो अनाचार करणाऱ्यांनो. अनाचार, सेवा करणाऱ्यांना नाही, संदेश देणाऱ्यांना नाही. काय नाव देईल येशू ख्रिस्त त्या दिवशी त्यांना? तो हे म्हणेल की अहो अनाचार, दुष्कृत्य करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. प्रियांनो, काय गरज आहे आज आपल्याला? फक्त येशूला ओळखतो, चर्चला जातो, दशमांश टाकतो, कदाचित सकाळी प्रार्थना करतो, रात्री प्रार्थना करतो, तेवढंच नाही. एक स्टेप पुढे जायचं आहे. येशूला आपल्या जीवनाचा तो सर्वोच्च स्थान द्यायचा आहे की त्या नावापुढं कोणीच नाही. आपल्या इच्छा नाही, कोणी व्यक्ती नाही, कोणता संबंध नाही, फक्त येशू पहिला स्थान असावा, असं देवाचं वचन प्रियांना आपल्याला सांगतं. आणि म्हणून ह्याच लाईनमध्ये हे जे वचन आता निघालेलं आहे, याच लाईनमध्ये अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की कृपया करून भविष्यवक्त्यांच्या मागे धावू नका. तुम्ही मोबाईल उघडा, फेसबुक उघडा, यूट्यूब उघडा, भविष्यवक्त्यांची लाईन लागलेली आहे. किती त्याच्यामध्ये खोटे आहेत याची ओळख आपल्याला असली पाहिजे. पवित्र शास्त्रामधले जे भविष्यवक्ता होते ते आपल्याला पश्चातापाबद्दल सांगायचे, परमेश्वराजवळ येण्याबद्दल सांगायचे, प्रभूच्या मार्गात येण्याबद्दल सांगायचे. आजचे भविष्यवक्ता काय सांगतात की तुमचा कारचा नंबर काय आहे, तुमचा बँक अकाउंट नंबर काय आहे. ते हे सांगतात की तुमच्या घराचा प्लॉट नंबर काय आहे. हे भविष्यवक्ता नाही आहे. मागील दिवसामध्ये एका भविष्यवक्त्याने डिक्लेअर केलं होतं किंवा भविष्यवाणी केली होती की इंडियन वुमेन क्रिकेट टीम जिंकणार आहे, आणि इंडियन वुमेन क्रिकेट टीम जिंकली. सगळे लोक हालेलुया म्हणत होते, पण ती भविष्यवाणी नाही आहे. या सर्व भविष्यवक्त्यांच्या मागे धावणं प्रियांनो जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ते बंद करा. खोटे संदेश ते फार आहेत, तुम्हाला ख्रिस्तापासून दूर नेतील, तुम्हाला वचनापासून दूर नेतील. मग एक दिवस असा येईल की प्रार्थना करायच्या ऐवजी तुम्ही भविष्यवक्त्यांना फोन लावाल, वचन वाचण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना सांगाल की पापाजी बताओ क्या करना है. काही वर्षांपूर्वी लोक दक्षिण भारताकडे धावायचे, आता लोक पंजाबकडे धावत आहे ना. म्हणून थोडं सांभाळून राहा. आणि मी कोणाच्या विरोधात नाही, परंतु सांगणं माझं काम आहे. सगळ्यात मोठा भविष्यवक्ता कोण आहे आजच्या काळामध्ये?
सगळ्यात मोठा प्रॉफिट कोण आहे आज? जर आपण इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचन जर वाचतो, त्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. जे प्रॉफिट्सचे दिवाने आहेत त्यांच्यासाठी विशेष करून हा वचन आहे. आणि इब्री लोकासपत्र पहिला अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. पुरा जुन्या कराराबद्दल लिहिलेलं आहे की परमेश्वर जुन्या करारामध्ये अंशांनी आणि प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे तो बोलला. परंतु ह्या काळाच्या शेवटी ज्या दिवसांमध्ये आपण राहत आहोत, या एंड डेजमध्ये, या लास्ट डेजमध्ये असं लिहिलेलं आहे की तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. पुत्र मतलब म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. आज सगळ्यात मोठा प्रॉफिट येशू ख्रिस्त स्वतः आहे. आपल्याला कुठल्या व्यक्तीच्या मागे धावायची गरज नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तासोबत वेळ घालवत नाही, पण आपण ऑनलाईन मध्ये तासनतास घालवतो. तो सांगत राहतो काहीतरी आपण ऐकत राहतो, असं वाटतं की देव आपल्यासोबत बोलला. परंतु आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठा भविष्यवक्ता, सगळ्यात मोठा प्रॉफिट स्वतः येशू ख्रिस्त आहे. आणि जर आपल्याला भविष्यवाणी पाहिजे, मोबाईल बंद करा, टीव्ही बंद करा, बायबल उघडा, बायबल वाचा. देव आपल्यासोबत बोलेल, येशू ख्रिस्त आपल्यासोबत बोलेल. आज येशू ख्रिस्त वचनाद्वारे आपल्यासोबत बोलतो. योहान 1:1 आपल्याला माहित आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देह होता आणि तो शब्द देहधारी झाला. येशू ख्रिस्त हा देव आहे आणि बायबलमध्ये लिहिलेले प्रत्येक शब्द हे देवाचे शब्द आहे. आणि जर तुम्हाला देवाची, परमेश्वराची वाणी ऐकायची आहे तर प्रॉफिटच्या मागे धावणं सोडा आणि बायबल वाचणं सुरू करा. है ना? ही मी नाही सांगत आहे, पवित्र शास्त्र सांगत आहे. त्यानंतर शेवटची गोष्ट ही की जर आपण येशूला प्रभू बनवलं, जर आपण त्या इच्छेप्रमाणे चालत आहे, जर आपण त्याला आपल्या परिवाराचा, वैयक्तिक जीवनाचा प्रभू बनवला आणि जर त्याच्याच मार्गदर्शनामध्ये जर आपण चालत आहे, तर मग आपलं स्वातंत्र्य हरवलं आहे का? म्हणजे मग आता जर सर्व त्याच्याच इच्छेप्रमाणे करायचं तर मग माझी इच्छेचं काय झालं मग? आणि मग मी काय करू? माझी तर इच्छा ही होती, पण वचने सांगतं की नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे जगलं पाहिजे. तर मग याचा अर्थ असा आहे का की आम्ही आमचं स्वातंत्र्य, आम्ही आमची वैयक्तिक इच्छा हरवून बसतो? तसं नाही आहे प्रियांनो. प्रॉब्लेम हा आहे की पापामुळे काय झालेलं आहे की आनंदाचं डेफिनेशन बदलून गेलेलं आहे. जॉय याचं डेफिनेशन जे आहे ते बदललं आहे. सैतानाने त्या शब्दाचा अर्थ बदलून टाकला, त्याचा गैरअर्थ त्यांनी आपल्यासमोर आणलेला आहे. जेव्हा आपण आनंद, एन्जॉयमेंट किंवा खुशी हे जो शब्द वापरतो त्याला आपण डिस्टॉर्टेड मिनिंगमधून घेतो. सैतानी व्याख्या बरेचदा आपल्यावर असर करतात जेव्हा आपण एन्जॉयमेंटचा मिनिंग काढतो प्रियांनो. आणि सैतान आपल्याला हे सांगेल की जगामध्ये आनंद आहे, पापामध्ये आनंद आहे. आणि शारीरिक पापांमध्ये, व्यसनांमध्ये, दारूमध्ये, ड्रग्जमध्ये, तंबाखूमध्ये, गुटख्यांमध्ये आणि किंवा गांजामध्ये किंवा व्यभिचारामध्ये, अनेक रिलेशनशिप्समध्ये असण्यामध्ये आनंद आहे. आनंद आहे, कोण नाही म्हणत आनंद आहे. आणि जर इब्री लोकासपत्र 11 अध्याय वाचला, त्याच्यामध्ये बघा एक शब्द आहे, जर आपण त्याच्याकडे जर आपण लक्ष देऊ, इब्री लोकासपत्र याचा 11 अध्याय आणि मोशेबद्दल एक गोष्ट लिहिलेली आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 15 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे मोशेबद्दल की पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांच्या बरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले. काय सांगतं बायबल? हा विषय वेगळा आहे, परंतु जो पॉइंट तिथं आहे तो हा आहे की पापामध्ये पण सुख आहे. इथं लिहिलं आहे, मी नाही म्हणत आहे. इथं काय लिहिलेलं आहे? पापामध्ये सुख भोगणे म्हणजे पापामध्ये सुख आहे, परंतु इथं अजून एक शब्द आहे, ते म्हणजे क्षणिक आहे, थोडा आहे. कोण म्हणतं पापात सुख नाही आहे? पापामध्ये सुख आहे,
परंतु ते फार अल्प काळाचं आहे, फार थोड्या वेळाचं आहे. मनुष्य एन्जॉयमेंट पापामध्ये शोधतं, कारण पापामध्ये त्याला सुख मिळतं. बायबलचंही वचन हे सांगतं की पापामध्ये त्याला सुख मिळतं. परंतु सैतान आपल्याला हे नाही सांगत की ज्या पापामध्ये आज तू आनंद उचलत आहे ते पाप जे आहे हे थोड्या वेळासाठी आहे. अब नहीं करूंगा तो कब करूंगा, क्या बुड्ढा होने के बाद करूंगा, है ना, हे वाक्य बोलतात लोक. आता नाही करणार तर कधी करणार. परंतु आपण हे विसरतो की जे पापाचं सुख आहे ना फक्त या धरतीपर्यंत आहे. आणि जर पापामध्ये जर मेलो तर मग अनंतकालिक मग त्रासामध्ये आपण जाणार आहोत. सैतानाने काय केलेलं आहे माहिती आहे का, आनंदाचं डेफिनेशन बदललं आहे. तर आपल्याला असं वाटतं की जर मी प्रभूमध्ये गेलो तर मला एन्जॉय करायला नाही मिळणार. आता 31 तारखेला पहा, बरेचसे लोक बाहेर राहतील रात्री. आपले नाही, एक जनरल गोष्ट सांगत आहे. दे विल एन्जॉय 31st नाईट. आणि मला बोलण्यासाठी परमिशन द्या, तरुण लोक ओयोमध्ये सापडतील. आपल्या गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंड सोबत ते ओयोमध्ये सापडतील. ओयो हॉटेल्स पॅक्ड राहतील 31 तारखेला. कारण का? बिकॉज दे आर एन्जॉईंग देअर लाईफ्स. परंतु मी तुम्हाला सांगू, नरकाचं दार ओयो हॉटेलमधून उघडतं. जर ते ओयो हॉटेल दार तुम्ही उघडता ना तर ते दार सर्व उघडत आहे नरकामध्ये. थोडंसं मला स्पष्ट बोलण्याची परमिशन द्या, कारण मला ते बोलायला आवडतं. तरुणांसाठी विशेष करून आहे की तुम्ही तुमचे शारीरिक पवित्रता लग्नासाठी राखून ठेवा. तुम्ही तुमची शारीरिक पवित्रता बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सोबत तुम्ही आपली शारीरिक पवित्रता हरून बसू नका. कारण ज्या बेडवर जर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड सोबत लग्नाच्या आधी जाता किंवा गर्लफ्रेंड सोबत जाता, तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा की त्याच बेडवर कितीतरी पोरी झोपलेले असतील. ती पवित्र जागा नाही आहे. आणि ज्या ठिकाणी असे पाप होतात त्या ठिकाणी दुष्टात्म्यांना आणि पापाला आणि श्रापांना आणि सरते शेवटी नरकासाठी तुम्ही दार उघडत आहे. आणि मग तुम्ही आमच्याकडे याल की बाळासाहेब प्रार्थना करा. काय प्रार्थना करणार? काय प्रार्थना करणार? आणि प्रभू क्षमा कर. परंतु जेव्हा त्या सर्व पापामध्ये जर तुम्ही होते तर तेव्हा तो तुम्हाला पाळकाची आठवण नाही आली. तेव्हा तो तुम्हाला पाळकसाहेब दिसले नाही, चर्च दिसलं नाही, डॉक्टर दिसले नाही. पण आता म्हणून प्रियांनो, स्वतःला तुमची शारीरिक पवित्रता मानसिक पवित्रता लग्नापर्यंत तुम्ही सुरक्षित ठेवा. जर तुम्हाला कुठला मुलगा म्हणतो की माझ्यासोबत चल, त्याला म्हणायचं भाग्य असेल. किंवा एखादी मुलगी म्हणते मेरे साथ चल, तर तिला म्हणायचं भाग्य असेल. मी नाही म्हणत आहे, बायबलमध्ये योसेफाने म्हटलं होतं. त्याचं असं शब्द लिहिलं नाही आहे, मी त्याला पॅराफ्रेस केलं. हा ना, त्याने म्हटलं की नाही पळून गेला पण त्याने ते पाप केलं नाही. म्हणून तरुणांनो, तुम्हाला बॉयफ्रेंडची गरज नाहीये, तुम्हाला गर्लफ्रेंडची गरज नाहीये, तुम्हाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. तुम्हाला परमेश्वराची गरज आहे. जे सॅटिस्फॅक्शन, जो आनंद तुम्हाला पाहिजे तो पापामध्ये मिळणार नाही. कदाचित मिळू पण शकतो पण फार थोड्या वेळासाठी. मग त्याच्यानंतर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, फिजिकल प्रॉब्लेम्स, इमोशनल प्रॉब्लेम्स. आणि मग जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं तर तुम्हाला हे वाटेल की मी या व्यक्तीला पण धोका देत आहे, त्या व्यक्तीला पण धोका देत आहे, कारण मी पवित्र नाही आहे. आणि म्हणून प्रियांनो, जॉय, एन्जॉयमेंट, फ्रीडम याचा सैतानाने एक वेगळाच अर्थ आपल्यासमोर ठेवलेला आहे. ठीक आहे, वचन सांगतं, हे सर्वांसाठी आहे. वचन सांगतं की आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि देवाचं वचन हे सांगते की जो कोणी या शरीराचा नाश करील, प्रभू म्हणतो की मी त्याचा नाश करील. म्हणून टेक केअर ऑफ युअर बॉडी. जॉय, फ्रीडम, एन्जॉयमेंट याचा करेक्ट डेफिनेशन बायबल आपल्याला देतं आणि तेच आपण शोधलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा कोरोना होता है ना, 20 ते 22 पर्यंत, त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये पॉझिटिव्ह शब्दाचा अर्थच बदलून टाकला होता त्यांनी, नाही का? आपण बरेच एकमेकांना म्हणतो बी पॉझिटिव्ह, है ना, सकारात्मक राहा, है ना. कोण निराश आहेत आपण त्याला म्हणतो भाऊ आनंदित राहा, पॉझिटिव्ह घे. पण कोरोनाच्या दिवसांमध्ये पॉझिटिव्ह म्हटलं की पळायचे लोक, पॉझिटिव्ह म्हटलं की घाबरायचे, अरे मी पॉझिटिव्ह आहे. कोरोनाने काय केलं होतं,
ते डेफिनेशन बदलून टाकलं, पॉझिटिव्हचं डेफिनेशन बदलून टाकलं होतं. त्यावेळेस जेव्हा निगेटिव्ह शब्द यायचा ते बरं वाटायचं. मी निगेटिव्ह आहे, हा आता चांगलं वाटत आहे ना. त्याच प्रकारचं डिस्टॉर्टेड डेफिनेशन, अर्थाचा गैरअर्थ सैतानाने केलेला आहे जेव्हा या सर्व एन्जॉयमेंटचा आपण या शब्द वापरतो. आणि म्हणून असं म्हणू नका की जर मी येशूला प्रभू बनवलं तर मला माझी इच्छा माराव्या लागतील. तसं नाही प्रियांनो. बायबल हे सांगतं की जर आपण आपल्या येशूला आपलं प्रभू बनवलं तर जो आनंद पाप देऊ शकत नाही तो आनंद आपल्याला परमेश्वर देऊ शकतो. जो आनंद आपल्याला शारीरिक सुख, पाप, ड्रग्ज, हे ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड देऊ शकत नाही, ते सर्व आनंद आपल्याला येशू देऊ शकतो जर आपण त्याच्यावर त्या प्रकारे आपण विश्वास करतो. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या या ख्रिसमसला आपण येशूला प्रभू बनवूया. आपण त्याला हे म्हणूया की तू माझा टॉप मोस्ट, द फर्स्ट पर्सन तू आहे. माझ्या जीवनाची प्रायोरिटी, माझ्या जीवनाची प्राथमिकता येशू तू आहे. कारण तोच आपल्याला सार्वकालिक जीवन, खरा आनंद, खरा जॉय, खरा एन्जॉयमेंट, खरं प्लेजर देणारा फक्त प्रियांनो परमेश्वरच आहे. देवबाप करो की आपल्याला सोबत देवबाप बोलो की आपण येशूला पहिलं स्थान देऊया. आपण तारणारा म्हणून त्याला स्वीकार करू, प्रभू म्हणून त्याला स्वीकार करू. फक्त ख्रिस्ती आहे, ख्रिस्ती परिवारामध्ये माझा जन्म झाला आहे याचा आनंद न करता आपण हे म्हणावं की नाही प्रभू, मी वैयक्तिकरित्या तुझ्यावर विश्वास करतो, वैयक्तिकरित्या मी तुला माझा प्रभू म्हणून स्वीकार करतो आणि यापुढे तू माझ्या जीवनाचा पहिला व्यक्ती राहशील आणि प्रायोरिटी मी येशू ख्रिस्ताला देईन. देवबाप या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि प्रार्थना करू आणि आज समर्पण करूया. प्रियांनो, आज ख्रिसमस आहे. कदाचित बऱ्याचशा लोकांना आपण पुढच्या वर्षी भेटू, कारण सुट्ट्यांमुळे आपलं येणं होत नाही. परंतु माझी इच्छा ही आहे की जर आज आपण जात आहोत, जाऊ आपण वापस, जेव्हा आपण आपल्या घरी जात आहे, येशूला प्रभू म्हणून घेऊन जा. आपण आपले डोळे बंद करूया प्रियांनो.